नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. मुंबईत हे 2 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे आझाद मैदान मुंबई येथे उपोषणास बसले. त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव दाखल होत शांततेच्या मार्गाने पाठिंबा देतात. मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. मराठा बांधवांचे हाल व्हावे व आंदोलन मोडीत निघावे या उद्देशाने सरकारने आझाद मैदान परिसरातील व्यावसायिकांची दुकानं बंद केली. संबंधित दुकानं बंद केल्यामुळे येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पाणी, नाश्ता, छत्री यासह लागणाऱ्या दैनंदिन वापराच्या वस्तू खरेदी करता येत नाहीये. त्याचबरोबर सरकारने पिण्याचं पाणी, टॉयलेटची व्यवस्था करणं गरजेचं असताना आझाद मैदान मुंबईच्या दिशेने येणारे रस्ते जाणीवपूर्वक बंद केलेत. आंदोलन स्थळापासून 10 ते 15 किलोमीटर लांब आंदोलनाचे वाहनं अडवल्यामुळे ऐन पावसाळ्यात मराठा आंदोलकांचा प्रचंड हाल होतात. राज्य सरकारने जाणीवपूर्वक चालवलेल्या मराठा आंदोलनाचे हाल थांबवावेत. महाराष्ट्र सरकारने संबंधित विषयात दखल न घेतल्यास मराठा समाजाकडून प्रत्येक गाव खेड्यात कुठलीही पूर्वकल्पना न देता तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घेण्याचा इशारा राहुरी येथे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात मराठा समाजाच्या तरुणांनी केला. दिलेल्या निवेदनावर युवा मंच अध्यक्ष कांता तनपुरे, शरद तनपुरे, गणेश नेहे, अक्षय तनपुरे, रेवणनाथ धसाळ, संभाजी मोरे, संदीप गागरे, कृष्णा तनपुरे, मनोज मस्के, मदन तनपुरे, अमोल मोढे, मयूर काल्हापुरे, सचिन बोरुडे, राहुल काका तनपुरे, राजेंद्र लबडे, कुलदीप नवले, विनायक बाठे, नामदेव वांडेकर, अशोक तनपुरे, अविनाश तनपुरे, श्रीकांत डावखर, श्याम तनपुरे, विक्रम मोढे, रवींद्र हिराचंद तनपुरे, अनिल शिरसाट, अक्षय शिंदे, अमोल तनपुरे, शुभम तोडमल, युवराज तोडमल, कृषी कलापुरे, युवराज तोडमल, पप्पू तनपुरे, संग्राम तनपुरे, प्रवीण राऊत, कुमार डावखर, मधुकर घाटगे, राजेंद्र खोजे आदी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. मराठा संघर्ष योद्धा माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे कालपासून मुंबई येथे आझाद मैदानामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास बसलेले आहे. तरी आज राहुरी तालुक्यातील सकल मराठा समाज हा एकत्र होईल प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आलेला आहे की समाजाच्या सर्व ज्या आहे मनोजदादांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या सर्व मागण्या मान्य कराव्या हे समाजाच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे. दुसरी गोष्ट, सरकारला, महाराष्ट्र सरकारला विशेषतः फडणवीस साहेबांना अशी विनंती आहे की मुंबईत जे उपोषण चालू आहे मराठ्यांची तिथं गैरसोय होऊ नये, आमच्या मराठ्यांना विटीस घेऊ नये ही विशेषतः आम्ही नाही का विनंती वजा इशारा फडणवीस सरकारला करतोय. मनोजदादा जरांगे पाटलांनी ज्या ज्या मागण्या हे केल्या मान्य हे केल्या आहे तर त्याच्या त्वरित लवकरात लवकर त्या मागण्यांची अंमलबजावणी सरकारने करावी, फडणवीस सरकारने करावी ही विशेषतः आमच्या मराठा सकल समाजातर्फे मागणी आहे. जेणेकरून की पुढील काळात नाही का महाराष्ट्राला विटीस न धरता मराठा समाजातर्फे परत याचे महाराष्ट्रभर तीव्र प्रसाद पडू नये याची ही काळजी सरकारने घ्यायला पाहिजे. तरी पण ही फक्त सुरुवात आहे की शेवट याचा व्यवस्थित अंमलबजावणी करून व्हावा ही सगळी समाजातर्फे विनंती वजा परत पुन्हा एकदा इशारा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राहुरी तालुक्यातील राहुरी पंचकृषीतील सर्व आमचे मराठा बांधव माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन छेडलेलं आहे मराठा समाजासाठी, मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते पूर्ण ताकदीने मिळावं यासाठी आमचं मनोजदादा पाटील जरांगे यांनी जे आरक्षण आंदोलन छेडलेलं आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सर्व बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. परंतु या सरकारला एवढी विनंती वजा इशारा आम्ही देऊ इच्छितोय की आमच्या मराठा बांधवांचं जे तिथे वेठीस धरण्याचं काम केलंय, संडासची सोय नाही हो. खाणं पिणं तर राहू द्या, आम्ही आमच्या भाकरी बांधून नेणार आहोत, नेलेले आहेत, परंतु कमीत कमी संडासची सोय तरी सरकारने करावी. लाज वाटली पाहिजे. या ठिकाणी पाणी पिण्यासाठी पाणी नाही, दुकानं बंद करणे हे काय योग्य आहे का? मराठा समाजाला कृपया करून सरकारने वेठीस धरू नये हा विनंती वजा इशारा आम्ही मराठा समाजाच्या वतीने सरकारला देत आहोत. मराठा समाज हा मोठ्या बंधूची, मोठ्या भावाची भूमिका दरवेळेस घेत असतो, परंतु आज मराठा समाजावर अशी वेळ आलेली आहे की त्यांना वेठीस धरण्याचं काम हे सरकार त्याचप्रमाणे बाकी लोक करत आहेत. तर कृपा करून आम्ही विनंती करतोय की यांना, आमच्या मराठा समाजाला कुठल्याही प्रकारे वेठीस धरू नये व पूर्णपणे आम्ही शांतपणे आणि शांततेनेच हे आंदोलन पूर्ण करत आहोत.
आंदोलन मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय शांततेने आंदोलन चालू आहे आणि इथून पुढेही आम्ही शांततेच्या भूमिकेतच आंदोलन करणार आहोत. आमचे लाखोने करोडोने जे मोर्चे निघाले होते ते सुद्धा शांततेनेच निघाले होते. आमचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले संस्कार आमच्यात भिनलेले आहेत, आमच्या रक्तात ते संस्कार आहेत. तरी आमचा अंत आता तुम्ही पाहू नका व लवकरात लवकर आरक्षण द्या एवढीच विनंती राहुरी तालुक्याच्या वतीने सर्व महाराष्ट्राच्या वतीने मी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. समाजाचं हृदयस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जे मनोज दादा जरांगे पाटील यांनी जे मुंबईमध्ये आरक्षणास सुरुवात केलेली आहे त्यास आम्ही वकील संघटनेतर्फे पूर्ण जाहीर पाठिंबा देतो. तसेच जे 10-10, 15-15 किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जाम करून रसद बंद करण्याचं काम मराठा समाजाला जे पाणी पुरवलं जातंय, जेवण पुरवलं जातं, रसद बंद करण्याचं काम जे सरकारने केलेलं आहे ते प्रथम थांबवावं. जे दुकानं त्यांनी बंद केलेली आहेत, तिथले जे शौचालय आहेत त्यांना कुलूप लावलेले आहेत, मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत त्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातोय, तो प्रथम सरकारने थांबवावा. आम्ही सर्वांच्या वतीने सरकारला विनंती वजा इशारा देतो की हे जर लवकरात लवकर नाही थांबलं आणि जर मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा जर त्याचा प्रयत्न झाला तर मराठा समाज हा गप्प बसण्यासारखा नाही, याचा उद्रेक होईल. तरी सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि मराठा समाजाला तिथे पाणी, अन्न पाण्याची जे बाहेरून जी रसद पुरवली जाते ती कायम करण्यात यावी ही मी सर्वांच्या वतीने विनंती करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.